विद्यार्थी मित्रांनो, क्वाड्रिलॅटरल या प्रकरणाच्या पहिल्या भागामध्ये आपण क्वाड्रिलॅटरलचा एक टाईप जो आहे पॅरलोग्राम त्याचा स्टडी करणार आहोत. सो लुक हियर. राईट द फॉलोइंग पेअर्स कन्सिडरिंग क्वाड्रिलॅटरल ABCD. चौकोन ABCDच्या संदर्भात तुम्हाला काही जोड्या लिहायचे. In that first, pair of adjacent sides, pairs of adjacent angles, pair of opposite sides, and pair of opposite angles. So here given quadrilateral ABCD. इथे एक चौकोन ABCD तुम्हाला दिलेला आहे आणि त्याच्या adjacent sides pair आपल्याला लिहायचे. So first is here side AB and side BC. So I write here side AB, side BC. This is the first adjacent side. Then next BC and DC. So right here side BC and side CD. And third side CD and side AD. This is the adjacent sides. And last one side AD and side AB. So these are the four pairs of adjacent sides. म्हणजे लगतच्या बाजूच्या चार जोड्या आहेत. Now we see some pairs of adjacent angles. लगतचे कोणते आहेत ते आपल्याला इथं पाहायचे. So first pair is angle A and angle B. Then second angle B and angle C. Next angle C and angle D. And last here is angle D and angle A. So these are the four pair of adjacent angles. म्हणजे लगतच्या कोणाच्या चार जोड्या आहेत. First is here angle A and angle B. Second angle B and angle C, and third angle C and angle D, and fourth angle D and angle A. Now we see here some pairs of opposite sides. Opposite sides म्हणजे एकमेकाच्या विरुद्ध बाजू कोणत्या आहेत ते आपल्याला बघायचे. So look here AB. For side AB, side DC is opposite side, and for side AD and side BC is the opposite side. So right here side AB and side CD is the opposite pairs, and second side BC and side AD, this is also opposite pair of side. So this is the pairs of opposite sides. Now last we share some pair of opposite angles. विरुद्ध कोणांच्या जोड्या आपल्याला बघायचे, पण इथं आपण विरुद्ध असा अर्थ न घेता सम्मुख कोणांच्या जोड्या. So for angle A, opposite angle is angle C. For angle B, opposite angle is angle D. So right here one pair angle A and angle C, this is the opposite angles, and second angle B and angle D, these are opposite angles. So as like we see here some pair of adjacent sides, pair of adjacent angles, pair of opposite sides, and pair of opposite angles. Now here's the next points. I am quadrilateral. मी एक चौकोन आहे, पण माझा प्रकार कोणता आहे तो तुम्हाला इथं बघायचा. So in first my both pair of opposite sides are parallel. माझ्या सम्मुख भुजा ह्या समांतर असतात. My both pair of opposite sides म्हणजे सम्मुख भुजांच्या जोड्या कशा असतात, पॅरलल असतात. Then I am parallelogram. तर मी कोण आहे, पॅरलोग्राम आहे. And my properties is, माझे गुणधर्म, फर्स्ट प्रॉपर्टी इज अपोजिट साइड्स कॉन्ग्रंट. म्हणजे सम्मुख भुजा ह्या कशा आहेत, कॉन्ग्रंट आहेत, एकरूप आहेत. अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रंट आणि सम्मुख कोण कसे आहेत, कॉन्ग्रंट आहेत, एकरूप आहेत. थर्ड प्रॉपर्टी इज डायगोनल्स. डायगोनल्स बायसेक्ट इच अदर्स. त्याचे जे कर्ण आहेत ते एकमेकाला दुभागतात. त्याचे जे कर्ण आहेत ते एकमेकाला दुभागतात. सो दीज आर द प्रॉपर्टीज ऑफ पॅरलोग्राम. Now for second quadrilaterals, my all angles are right angles. माझे सर्व कोण काटकोन असतात. Therefore I am rectangles. म्हणून मी कोण आहे, रेक्टँगल आहे, आयत आहे. My properties given here some opposite sides congruent म्हणजे विरुद्ध बाजू एकरूप आहेत, and diagonals are congruent. डायगोनल कसे आहेत, कॉन्ग्रंट आहेत, एकरूप आहेत. Now थर्ड क्वाड्रिलॅटरल इज माय ऑल साइड्स आर इक्वल इन लेंथ. माझ्या सर्व भुजा लांबीने समान असतात. देअरफॉर आय एम रोम्बस. म्हणून मी कोण आहे, रोम्बस आहे. सो माय प्रॉपर्टीज ऑपोजिट साइड्स आर कॉन्ग्रंट अँड डायगोनल्स perpendicular bisectors of each others.
माझ्या सम्मुखभुजा कॉन्ग्रंट आहेत, एकरूप आहेत आणि डायगोनल्स कसे आहेत, एकमेकांचे लंबदुभाजक आहेत. नाव फोर्थ क्वाड्रिलॅटरल इज माय ऑल अँगल्स आर इक्वल अँड ऑल साइड्स आर इक्वल. माझे सर्व कोण सर्व बाजू एकरूप असतात म्हणून मी कोण आहे, स्क्वेअर आहे, चौरस आहे. सो माय प्रॉपर्टीज डायगोनल्स परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच ऑदर्स. म्हणून माझे जे कर्ण आहेत ते कर्ण कसे आहेत, एकमेकांचे परस्परांचे लंबदुभाजक आहेत. नाव लास्ट क्वाड्रिलॅटरल माय ओनली वन पेअर ऑफ अपोजिट साइड्स इज पॅरलल. माझी एकच सम्मुखभुजा कशी असते, पॅरलल असते, समांतर असते. सो आय एम ट्रॅपेजियम, म्हणून मी कोण आहे, ट्रॅपेजियम आहे. सो दीज आर द टाईप ऑफ क्वाड्रिलॅटरल. फर्स्ट इज पॅरलोग्राम, सेकंड इज रेक्टँगल्स, थर्ड इज रोम्बस, फोर्थ इज स्क्वेअर अँड फिफ्थ इज ट्रॅपेजियम. नाव वी शेअर्स वन बाय वन क्वाड्रिलॅटरल. सो फर्स्ट वी शेअर्स पॅरलोग्राम. आपण या सर्व चौकोनांचा अभ्यास करणार आहोत. त्यातला पहिला चौकोन आहे पॅरलोग्राम. पॅरलोग्रामचा अभ्यास आपण आता इथं करतो. So first we share the definition of this parallelogram. Look here, a quadrilateral having both pair of opposite sides parallel is called a parallelogram. A quadrilateral having both pair of opposite sides parallel is called as parallelogram. चौकोनाच्या सम्मुखभुजाच्या दोन्ही जोड्या जर एकमेकाला पॅरलल असतील, समांतर असतील तर त्याला काय म्हणायचं, पॅरलोग्राम, समांतरभुज चौकोन. थोडक्यात एखाद्या चौकोनाच्या सम्मुखभुजांच्या जोड्या जर समांतर असतील तर त्याला समांतरभुज चौकोन म्हणजेच पॅरलोग्राम असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल क्वाड्रिलॅटरल ABCD. सो दिस इज अ क्वाड्रिलॅटरल ABCD. नेम दिस इयर्स ABCD. इट इज अ पॅरलोग्राम. इट इज अ पॅरलोग्राम. नाव वी सी हिअर थेरम डिपेंडिंग ऑन दिस. आता आपल्याला एक थेरम बघायचा आहे. सो विच एक्सप्लेन हिअर प्रॉपर्टीज ऑफ पॅरलोग्राम, ज्याच्यामधून आपल्याला पॅरलोग्रामच्या प्रॉपर्टीज कळतील. सो फर्स्ट हिअर्स अपोजिट साइड्स अँड अपोजिट अँगल्स ऑफ ए पॅरलोग्राम आर कॉन्ग्रंट. समांतरभुज चौकोनाचे विरुद्ध कोन आणि विरुद्ध बाजू कॉन्ग्रंट असतात, एकरूप असतात, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो फर्स्ट वी ड्रॉ हिअर क्वाड्रिलॅटरल. So this is a quadrilateral, that is a parallelogram. Name this ABCD. Quadrilateral ABCD is a parallelogram. So this is our diagram. Now write here given. What is given? So this quadrilateral is parallelogram. So write here so quadrilateral ABCD is a parallelogram. म्हणजे चौकोन ABCD हा पॅरलोग्राम आहे. So this is first part in this given. Then you write here so side AB parallel side DC. Look here, side AB and side DC are parallel and side AD and side BC are parallel. So opposite sides are parallel. So we write here. Now we write here to prove. आता काय सिद्ध करायचं आहे? So look here, so opposite sides and opposite angles of a parallelogram are congruent. Opposite sides are congruent. So write here first segment AD congruent segment BC. Then second here, so segment DC congruent segment AB. Now angle ADC, this angle opposite angle here B, so angle CBA. You write here sir, angle ADC congruent angle CBA. So this is the opposite pairs of angles. And last one, angle DAB. Look here, this angle DAB congruent angle BCD. So write here sir, angle DAB congruent angle BCD. So from this theorem statement we write here given and true to prove. आपण दिलेल्या वाक्यावरून काय केलं, पक्ष लिहिलं, गिवन लिहिलं अँड टू प्रूव्ह साध्य लिहिलं. गिवनमध्ये काय लिहिलं की चौकोन ABCD हा पॅरलोग्राम आहे आणि त्याच्या अपोजिट साईड्स पॅरलल आहेत हे लिहिलं. आणि टू प्रूव्हमध्ये आपल्याला काय सिद्ध करायचं आहे की अपोजिट साईड्स अँड अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रंट. So segment AD and segment BC, segment AB, segment DC, these are opposite pairs, so it is a congruent. And segment AD and segment BC, it is also congruent. We will prove here. Segment AD and segment BC, it is also congruent. We will prove here. Pairs of opposite angles and pairs of opposite angles, angle D, that means angles ADC and angles ABC. These are opposite pair. It is a congruent. We prove here. And we will prove here
and one pairs angle DAB. Angle DAB congruent angles BCD we will prove here. म्हणजे आपल्याला विरुद्ध बाजूच्या जोड्या आणि विरुद्ध कोणाच्या जोड्या एकरूप असतात हे प्रूव्ह करायचं आहे. सो फॉर दॅट वी मेक हिअर वन कन्स्ट्रक्शन्स. सो लुक हिअर कन्स्ट्रक्शन. ड्रॉ डायगोनल AC. ड्रॉ डायगोनल AC. सो आय राईट हिअर्स ड्रॉ डायगोनल AC. आपण काय केलं, ए आणि सी यांना जोडणारा डायगोनल AC इथं काढला, ज्याच्यामुळे आपल्याला दोन ट्रायंगल इथे मिळतात. अँड बाय युजिंग दिस टू ट्रायंगल्स वी प्रूव्ह दिस स्टेटमेंट. सो लुक हिअर प्रूव्ह. सो फॉर दिस प्रूव्ह we write here segment DC parallel segment AB and diagonal AC is transversal. So look here, DC and AB, these two sides are parallel and AC is a transversal. So then we get here two angles, that is the angle DCA and angles CAB. These two angles noted here marking as X mark. म्हणजे एक्स मार्कनं मी इथं काय केले ते अँगल इथं दाखवलेत. सो दीज आर कॉन्ग्रंट अँगल्स विच आर अल्टरनेट अँगल्स. सो यू राईट हिअर्स अँगल DCA कॉन्ग्रंट अँगल BAC. दिस इज अ स्टेटमेंट नंबर 1. नाव वी टेक केअर अनदर पेअर दिस angles DAC and angles ACB. So these two angles are also congruent. So we write here angle DAC congruent angles BCA. So this is statement number 2. So these two pair of angles are congruent because these are alternate angles. Now in triangles ADC and triangle CBA, in triangles ADC and triangles CBA, we write here angle DAC congruent angle BCA from statement number 2 and angle DCA congruent angle BAC from statement number 1. म्हणजे ह्या दोन त्रिकोणाचा विचार केला तर ह्या दोन त्रिकोणामध्ये हे दोन स्टेटमेंट जे आहेत ते प्रूफ आहेत. म्हणजे अँगल DAC कॉन्ग्रंट अँगल BCA and angle DCA congruent angle BAC. Now one more statement we write here segment AC congruent segment CA. या दोन्ही त्रिकोणामध्ये सेगमेंट AC हा कसा आहे, कॉमन आहे. सो इट इज अ कॉन्ग्रंट. सो वी राइट हियर कॉमन साइड. नाउ लुक हियर for these two triangles there are two angles and one side is congruent. Therefore angle side angle and angle side angle by ASA test these two triangles are congruent. So right here some triangle ADC congruent triangle CBA, it is a congruent by ASA test, by ASA test. Now if two triangles are congruent then their corresponding sides and corresponding angles are also congruent. म्हणजे दोन त्रिकोण जर एकरूप असतील तर त्या त्रिकोणाचे संगत भुजा आणि संगत कोण कसे असतात, एकरूप असतात. and by using this we write here some side AD congruent side BC, side AD congruent side BC. So this is reason here so corresponding sides of congruent triangles. Then second and side DC congruent side AB, it is also congruent here. And the side DC congruent side AB, write your reasons corresponding sides of congruent triangles. And also you write here angle pairs, angles ADC, these angles and these angles, angle D and angle B, it is opposite angles, so it is a congruent pairs. So write here angle ADC congruent angle CBA. You write also reason here corresponding angles of congruent triangles. So as like we proved this, now similarly you can prove angle DAB, angle DAP and angle BCD. So these are opposite angles which are congruent, we prove here. So as like we prove this theorem, opposite sides and opposite angles of a parallelograms are congruent. म्हणजे समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजा आणि सम्मुख कोन एकरूप असतात हे आपण इथं प्रूफ केलेलं आहे. नाव विचारस नेक्स्ट पॉईंट, नेक्स्ट थेरम. डायगोनल्स ऑफ ए पॅरलोग्राम बायसेक्ट इच अदर. समांतरभुज चौकोनाचे कर्ण एकमेकाला दुभागतात. सो वी प्रूव्ह दिस थेरम. फॉर दॅट वी ड्रॉ हिअर सम वन पॅरलोग्राम. नेम दिस हिअर PQRS. Quadrilateral PQRS is a parallelogram
and draw here so diagonals PR and diagonals QS which is intersect at point O. म्हणजे आपण समांतरभुज चौकोन PQRS काढला आणि त्याचे कर्ण PR आणि QS हे दोन्ही एकमेकाला O पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात, छेदतात हे आपल्या इथं लक्षात येतं. सो वी राईट हिअर गिवन पार्ट. व्हॉट इज गिवन हिअर? क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ पॅरलोग्राम. चौकोन PQRS हा समांतरभुज चौकोन आहे. डायगोनल्स PR अँड डायगोनल्स QR इंटरसेक्ट इन पॉईंट O. नाव राईट हिअर्स टू प्रूव्ह. आता सिद्ध काय करायचं आहे? सो डायगोनल्स ऑफ ए पॅरलोग्राम बायसेक्ट इच अदर्स. समांतरभुज चौकोनाचे कर्ण एकमेकाला दुभागतात म्हणजेच काय? PO. So diagonal PR and diagonals QRs intersected by this point O, and this point O divide these diagonals PO, OR, QO and OS. So we write here segment PO congruent segment RO. These one diagonals, and second diagonal here is QS segment SO congruent segment QO. म्हणजे कर्णाचे जे काही दोन भाग होतात ते कॉन्ग्रंट असतात, एकरूप असतात हे आपल्याला इथं सिद्ध करायचं आहे. सो राईट हिअर्स प्रूफ. आपल्याला आता याची सिद्धता लिहायची आहे. सो फॉर दॅट फर्स्ट स्टेटमेंट्स ऑब्झर्व दिस क्वाड्रिलॅटरल PQRS. सो लुक हिअर इन ट्रायंगल्स POS अँड ट्रायंगल्स ROQ. POS हा एक ट्रायंगल आहे आणि QOR हा दुसरा ट्रायंगल आहे. इफ दिस टू ट्रायंगल्स आर congruent, then their corresponding sides also are congruent. So by using this, look here, we will prove these two triangles are congruent. आपल्याला काय करायचे आहेत? हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रंट आहेत हे सिद्ध करायचं आहे. सो फॉर दॅट वी टेक हिअर सम this angle and this angle, that means some PS and QR are parallel and PR is a transversal. Then these angles SPR and PRQ, these two angles are alternate angles and they are congruent. Therefore we write here angles OPS congruent angles ORQ. This is alternate angles. So write here alternate angles. Now side PS congruent side RQ, side PS congruent side RQ, because opposite sides of parallelograms. Opposite sides of parallelograms are congruent. And next one, you observe here another pair of alternate angles. Look here, this one angle and this one angles. So this angle is here PSQ and SQR. So these two angles are here alternate angle which is also congruent. So we write here angle PSO congruent angles OQR. So right here angle PSO congruent angles OQR, that means OQR. So these are alternate angles. Now there are two angles and one side is congruent. Therefore these two triangles are congruent. That means triangles POS congruent triangles ROQ by ASA test, angle side angle test. Therefore we know here, so if two triangles are congruent then their corresponding sides and corresponding angles are also congruent. So we write here so segment PO congruent segment RO, segment PO congruent segment RO, and segment SO congruent segment OQ. म्हणजे जर दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट असतील तर त्यांच्या संगतभुजा ह्या एकरूप असतात. त्याचाच वापर करून आपण हे दोन स्टेटमेंट इथं लिहिलेले आहेत. देन यू राईट अ रिझन फॉर दिस करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल्स. सो ॲज लाईक वी प्रूफ हिअर्स डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम बायसेक्ट इच अदर्स. अशा पद्धतीनं आपण समांतरभुज चौकोनाचे कर्ण एकमेकाला दुभागतात हे प्रूफ केलेलं आहे. नाव some more information you remember this. First is adjacent angles of a parallelograms are supplementary. तुमच्या माहितीसाठी ते काही स्टेटमेंट दिलेले, त्यातलं पहिलं स्टेटमेंट आहे ॲडजसंट अँगल्स म्हणजे लगतचे कोण. समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोण कसे असतात? सप्लिमेंटरी असतात. म्हणजे समेशन ऑफ देअर टू अँगल्स आर 180 डिग्री. देन अपोजिट साइड्स ऑफ पॅरलोग्राम्स आर कॉन्ग्रंट. समांतरभुज चौकोनाच्या सम्मुखभुजा ह्या एकरूप असतात.
नेक्स्ट, अपोजिट अँगल्स ऑफ ए पॅरलोग्राम्स आर कॉन्ग्रंट. समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. अँड लास्ट हिअर डायगोनल्स ऑफ ए पॅरलोग्राम बायसेक्ट इच अदर्स. समांतरभुज चौकोनाचे कर्ण एकमेकाला दुभागतात. सो दिस पार्ट फॉर रिमेंबर्स, म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. नाव हिअर सम सॉल्व्ड एक्झाम्पल्स. फर्स्ट इज, काही सोडवून दिलेली उदाहरणं आपण इथं पाहतोय. फर्स्ट, क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ पॅरलोग्राम. म्हणजे चौकोन ए PQRS हा पॅरलोग्राम आहे. PQ इज इक्वल टू 3.5 अँड PS इज इक्वल टू 5.3. अँगल Q इज इक्वल टू 50 डिग्री. देन फाइंड द लेंथ ऑफ रिमेनिंग साइड्स अँड मेजर द रिमेनिंग अँगल्स. इथं जी काय माहिती दिलेली आहे त्या माहितीच्या आधारे तुम्हाला उर्वरित बाजू आणि उर्वरित कोन यांची मापं काढायची आहेत. सो लुक हिअर, फर्स्ट सोल्युशन. क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ पॅरलोग्राम. दिलेला चौकोन हा समांतरभुज चौकोन आहे. सो वी राईट हिअर क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ पॅरलोग्राम. देअरफॉर वी राईट हिअर अँगल Q प्लस अँगल P. अँगल Q plus angle P is equal to 180 degree, because we know these angles are supplementary angles. So we write here reason interior angles are supplementary. Now put up the value of angle Q, that is a 50 degree. Right again, for this angle Q we write here 50 degree plus angle P same as it is equal to 180 degree. Now solve this. Take this 50 on this side, it become minus. Therefore angle P is equal to 180 degree minus 50 degree. 180 minus 50, that is 130 degree. Therefore angle P is equal to 130 degree. म्हणजे अँगल P चं माप इथं 130 अंश आहे. Now angle P is equal to angle R and angle Q is equal to angle S, because these are opposite angles and opposite angles are congruent. Therefore we write reason opposite angles of a parallelogram. Now angle R is equal to 130 degree because angle P is equal to angle R, and angle S is equal to 50 degree because angle Q is equal to angle S. Now similarly we write here PS is equal to QR. PS is equal to QR and PQ is equal to SR. We know here opposite sides of parallelograms are congruent. Therefore we write here PS is equal to QR and PQ is equal to SR. Now write here reason opposite sides of a parallelogram. Now calculate value of this. PS is equal to 5.3. Therefore QR is equal to 5.3. Look here, QR is equal to 5.3. And here PQ is equal to SR. PQ is equal to 3.5. Therefore SR is equal to 3.5. So as like we solve this first example. Now we shall some next example. Quadrilateral ABCD is a parallelogram. If angle A is equal to 4x plus 13 degree and angle D is equal to 5x minus 22 degree, then find the measures of angle B and angle C. इथे एक तुम्हाला क्वाड्रिलॅटरल ABCD दिलेला आहे, which is a parallelogram, जो समांतरभुज चौकोन आहे. And in that angle A is equal to 4x plus 13 and angle D is equal to 5x minus 22. Then you calculate measures of angle B and angle C. So for this solution, adjacent angles of a parallelograms are supplementary. समांतरभुज चौकोनामध्ये लगतचे कोन कसे असतात? सप्लिमेंटरी असतात. सो युजिंग दिस angle A and angle D are adjacent angles. Therefore 4x plus 13, that means angle A, plus 5x minus 22, that is angle D, is equal to 180 degree. Now solving this, we get here 4x plus 5x, that is 9x, and 13 minus 22, that is minus 9. So write 9x minus 9 is equal to 180. Now solve this, we get here 9x is equal to, take this minus 9 on that side, become plus 9, so it becomes 189. Therefore x is equal to 21. म्हणजे तर 9x बरोबर 189 आहे. 9 जर या बाजूला घेतला तर तो डिवाइड होईल, भागिले होईल, आणि 189 भागिले 9 म्हणजे किती येणार आहे? 21 येणार आहे. दॅट मीन्स x इज इक्वल टू 21. नाव युजिंग दिस व्हॅल्यू ऑफ x वी कॅल्क्युलेट अँगल A, अँगल D. सो राईट हिअर अँगल A इज इक्वल टू 4x प्लस 13. आता या 4x प्लस 13 मध्ये आपल्याला x ची व्हॅल्यू 21 ठेवायची आहे. सो लुक हिअर
4 into 21 plus 13. That means 4 into 21, it is 84 plus 13 is equal to 97. Therefore, we get angle A is equal to 97. But for this angle A, angle C is opposite angles which is a congruent. Therefore, angle C is equal to 97. Now next here some angle D. Angle D is equal to 5x minus 22. Put up the value of x. So 5 into 21 minus 22. We get here 5 into 21, that is 105 minus 22. So you get here sir 83. म्हणजे 105 मधून 22 मायनस केले तर आपल्याला 83 मिळतात. दॅट मीन्स अँगल D इज इक्वल टू 83 डिग्री. But here so for this angle D, angle B is a opposite angle which is a congruent. Therefore, angle B is equal to 83 degree. So as like we solve this example. Now using these two example, you solve practice set 5.1.